गुप्तधनाच्या शोधात जादूटोणा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. यवतमाळ जिल्ह्याच्या वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्तधन शोधण्याच्या उद्देशाने जादूटोणा करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास वरुड कारेगाव मार्गावर पोलीस पथक गस्त घालत असताना त्यांना एक संशयास्पद 4चाकी गाडी दिसून आली. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये जमिनीत खोदकाम करण्याचे कुदळ आणि सुमारे 50 पेक्षा जास्त विविध प्रकारचे जादूटोण्याचे साहित्य आढळून आले. यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 6 आरोपींपैकी 5 जण वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील रहिवासी आहे. एक आरोपी आर्णी तालुक्यातील रहिवासी आहे. वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास दांडे यांनी माहिती दिली की हे सर्व आरोपी गुप्तधन काढण्यासाठी फिरत होते. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यात बाहुल्या, लिंबू, खिळे, त्रिशूल आणि इतर अघोरी पूजेचे साहित्य समाविष्ट आहे. अघोरी प्रथा आणि जादूटोण्याविरुद्ध पोलिसांचा हा धडाका कायम राहणार असून नागरिकांनी अशा अंधश्रद्धांना बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. एक संशयास्पद 4चाकी गाडी दिसून आली आणि त्यामध्ये 6 इसम होते. त्यांना आम्ही विचारलं असता ते सर्व वाशिम जिल्ह्यातले व इतर तालुक्यातले होते आणि म्हणून अधिकची चौकशी केली आणि त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्या गाडीमध्ये जमीन खोदण्याचं कुदळ आणि जादूटोणा करण्याचं साहित्य मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळून आलं आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता ते गुप्तधन जमिनीतून काढण्यासाठी फिरत असल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर जादूटोणा अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करून तपास करीत आहोत. याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यातले मानोरा तालुक्यातले 5 लोक आहेत आणि एक आर्णी तालुक्यातला आहे आणि आक्षेपार्ह म्हणजे त्यांच्याकडे जादूटोण्याचं जवळपास 51 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आम्हाला त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे.